नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजची आपली कथा आहे प्रवास आईवडिलांचा। बाहेर पितळी बंब धूर ओकत होता। बऱ्याच वेळापासून पाणी उकळत असल्यामुळे आंघोळीला घेण्यायोग्य झालेच होते। म्हणून दुर्गा काकूंनी पाणी टाकलं आणि आबांना आवाज देऊ लागल्या। आज बबनचं घर बघण्यासाठी मुलीकडचे येणार असल्याने त्यांची चोख व्यवस्था व्हावी यासाठी काकूंची धावपळ सुरू होती। आबांचा मोठा मुलगा बबन पुण्यात जॉब करत होता, शिवाय पगारही चांगला। घरी 22 एकर बागायत शेती आणि धाकटा मुलगा इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला होता। बापूंचं आबासोबत फोनवर बोलणं झालं आणि मुलीकडची मंडळी येण्यासाठी निघाली होती। फोनवर झालेलं संभाषण उरकून आबा धावत आंघोळीला आले। दुर्गा काकूंना गोड बातमी देऊन टाकली, तुमच्या याहीनबाई निघाल्या आहेत, आवरलं का तुमचं सगळं? मनासारखं झालं पाहिजे। हो हो, आवरतेच आहे। आतल्या घरात खापरावर पुरणाचे मांडे बनवणे चालू होते। रेणू आणि सुमन यांना खास मांडे बनवायला तर सुधा कांदा भजी काढत होती। बाहेर गुलाब आबांचा सालदार बैठकीची व्यवस्था पाहत होता। दुर्गा काकूंनी ठेवणीतली पैठणी आज मुद्दामून काढली। आबांनी मागच्या वेळी नुकतीच लग्नाची 50शी साजरी केली तेव्हा कधी नव्हे स्वतः दुकानात जाऊन पसंत केली व ही खास भेट काकूंना दिली होती। पैठणीत त्यांचं रूप अगदीच उठावदार आणि शोभून दिसत होतं। आबांनी त्यात छेड काढून प्रेमाचा रंग भरला। सर्व तयारी झालीच होती। बापूचे आगमनही झाले। घर बघण्याचा कार्यक्रम सुरळीत पार पडला। पुढच्याच महिन्याची तारीख ठरवून टाकली। बबन आणि अस्मिता यांची पसंती आधीच झाली होती। सर्व आपापल्या घरी गेले। वाडा शांत झाला। दुपारचे 2:30 वाजले होते। आज नेहमीपेक्षा जास्त दगदग झाली। त्यात पुरणाचं जेवण। आबा चांगलेच सुस्त झाले। विश्रांती घेण्यासाठी आपल्या खोलीत गेले। काही वेळाने दुर्गा काकू आत आल्या। बबनच्या लग्नाची तारीख पक्की झाल्याचा आनंद चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता। काय दुर्गाबाई, ठरलं का मग एकदाचं लग्न? एक चिंता मिटली म्हणावी आपली, नाही का? मोठ्या सुनबाईचं पाऊल घराला लागलं की धाकल्या चिरंजीवाचं उरकून टाकू। काकू काही वेळ आपल्या भूतकाळात डोकावून पाहू लागल्या। किती भरभर दिवस निघून गेले। आठवणी ठेवून बबन आणि निलेश कधी मोठे झाले आणि नोकरीला लागले हे समजलंच नाही। आठवलं की आयुष्य एखाद्या चित्रपटासारखं भासतं। बबन लहान होता तेव्हा एकही दिवस माझ्यापासून लांब राहिला नाही आणि आता पुण्यात एकटा राहतो। पिल्लं मोठी झाली की चोच घेऊन उडून जातात। काही येतात परत तर काही भरकटतात। आपलं कर्तव्य एवढंच तर असतं, त्यांच्या पंखात उडण्याचं सामर्थ्य भरणं, त्यांना उंच आकाशात भरारी घेताना पाहणं। सगळं लहानपण आठवून दुर्गा काकूंचे डोळे भरून आले। त्यांना त्यांचं स्वातंत्र्य द्यायला हवं ना। आपण का आपल्या वेड्या मायेत डांबून ठेवायचं आणि का म्हणून मायेचं कुंपण कुरवाळत बसावं? असो, देण्याघेण्याचं काय ते बापूसाहेब काय म्हणतात बघा, कुणीही नाराज होऊ नये, कुणाच्याही मनात आढी राहू नये। उद्याच त्यांना फोन करा। हो हो, करतो बाईसाहेब, अजून रात्र सरायची आहे आजची। नाश्ता घेऊन दुर्गा काकू समोर उभ्या होत्या। आबा मात्र रेडिओवर जुनी गाणी ऐकत त्याचा आनंद घेत होते। अहो अहो, ऐकताय का? हो बोला, ऐकतोय की। गेली 30 वर्ष तुमचंच ऐकतोय नवं। तो रेडिओ जरा बंद करा, नाश्ता आणलाय। हो का? काय बनवलं आज? तुमचा आवडता तुपाचा शिरा। अरे वा, आज सकाळीच तोंड गोड करताय, काय विशेष तर नाही ना? गप्प बसा, या वयात कसलाच आवडपणा। बरं राहिलं, मी काय म्हणते, बापूंना फोन केला का? अरे नाही, विसरलोच होतो। नाश्ता करून फोन करा, काय ते बोलून घ्यायला काय जाते, नंतर उगाच गोंधळ नको। हो बोलतो। आबांनी फोन कानाला लावला। काही वेळ नुसती रिंग वाजत राहिली, तशी काकूंची बेचैनी वाढू लागली। अखेर बापूंनी फोन रिसीव्ह केला। देण्याघेण्याचं सविस्तर बोलणं झाल्यावर काकूंनी देव्हाऱ्यात देवाला प्रसाद ठेवला आणि आबांचेही तोंड गोड केले। बबनने ऑफिसमध्ये आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना रजेचा अर्ज देऊन महिनाभर सुट्टी घेऊन टाकली। बबन उद्याच गावी येतोय असं दुर्गा काकूंना कळवलं होतं। अस्मिताही बबनला भेटायला येणार होती आणि त्यासाठी आबांची तशी परवानगी घेऊनच। तसं लग्नाच्या आधी मुलामुलींना भेटायला परवानगी नव्हतीच। काळ बदलत चालला होता।
दोघेही मोठ्या शहरात शिकलेली, शिवाय शहरात असणाऱ्या वातावरणाचा प्रभाव होता. त्यांचं भेटणं काही अर्थी चुकीचं असं नव्हतं. गावाचं वातावरण रूढी परंपरावादी असल्याने प्रत्येक नात्याला मर्यादा होत्याच असो. अस्मिता दिसायला देखणी, सडपातळ बांधा, नाकी डोळी सरस, शिवाय M.A. झालेली. सासरच्या लोकांना सुनेनी नोकरी करावी अशी काही अट नव्हती. सर्व तिच्या इच्छेवर अवलंबून होते. अस्मिता आणि बबन घरी पोहोचणार होते. दुर्गा काकूंचा तसा दमच होता येताना सुनबाईला सोबत घेऊन येण्यासाठी. शेतात केळीची कापणी सुरू होती. सारं शिवार हिरवा शालू नेसून प्रसन्नतेनं वाऱ्याच्या तालावर नाचत असलेली पिके शोभून दिसत होती. घराजवळ राहणारा रामू निरोप घेऊन आला. धाकलं शेठ आणि ताईसाहेब आले. आबाला निरोप देऊन घरला निघाला. नव्या सुनबाईचे सर्व आदरातिथ्य केलं गेलं. बबन आणि अस्मिता दोघं शेती बघायला गेले. शेतात सगळ्यांना भेटणं झालं. आज संपूर्ण वाड्यात प्रसन्न वातावरण होतं. दुर्गा काकूंना अस्मिता जाऊ नये असंच वाटलं. मोठ्या जड अंतकरणाने सुनबाईला निरोप दिला. तसेही लग्नाला 2 आठवडेच बाकी होते. अस्मिता वाड्यात परत येणार होती, ती कायमचीच. विवाह सोहळा जवळ येऊन ठेपला. आज मात्र पूर्ण वाडा पाहुण्यांनी भरलेला होता. कामाची जमवाजमव सुरू होती. प्रत्येकाला आपापली कामं नेमली गेल्याने आबा आणि बापू दोघे पाहुण्यांच्या स्वागत समारंभात व्यस्त होते. लग्न सोहळा अतिशय थाटात पार पडला. बघणाऱ्यांना त्याचं विशेष कुतूहल होतं. सुनबाई माप ओलांडून घरात आली. कोड कौतुक झालं आणि दुर्गा काकू धन्य पावल्या. बबनची रजा संपत आली होती. त्याला पुण्याला निघावं लागणार होतं. रात्री जेवणाच्या पंक्तीत बबनने आबांसमोर विषय मांडला. आबा, 2 दिवसांनी मला जावं लागणार आहे आणि अस्मिताही सोबत येणार आहे. जवळच एक फ्लॅट बघितला आहे. सर्व बोलणं झाले. पुढच्या आठवड्यात सामान शिफ्ट करतोय. तुम्हाला भेटायला येत राहील. काही दिवस तुम्ही चला, तेवढंच हवा पालट होईल. आबा शांततेत ऐकून घेत होते. कुठलीही प्रतिक्रिया नाही. दुर्गा काकूंना मात्र धक्का होता. लग्न होऊन आठवडाही झाला नसेल आणि हे असं काही घडेल कल्पनाच नव्हती. तुमचा निर्णय झाला आहे? हो आबा. आता वाड्यात आणि मनात फक्त शांतता होती. बबन पुण्याला निघून गेला. दुर्गा काकू अस्वस्थ राहू लागल्या. आबांचीही आता तीच अवस्था होती. सुनेचा सहवास दुर्गा काकूंच्या नशिबात नव्हता. दोघांचं वय होत चाललं होतं आणि वयासोबत अनेक व्याधी चढल्या होत्या. या वयात त्यांना अजून एक धक्का बसला. लहान मुलगा मोटरसायकलच्या अपघातात मरण पावला. आयुष्य त्यांना उतारत्या वयात अनेक भयानक अनुभव देऊन गेलं. त्यावेळी दुर्गा काकू खूप रडल्या. अस्मिताही वाडा सोडून गेली. त्यावेळी त्यांना काहीतरी विपरीत घडणार, वाड्यावर काहीतरी विघ्न येणार अशी चाहूल लागली होती. पण वेडं मन भरकटलं की शंका उगम पावतात. आपल्यावर लक्ष्मी रुसली आहे, आल्या पावली तिचं असं माघारी जाणं विचित्रच संकेत होता. अस्मिता गेल्यापासून वाड्याच्या आनंदाला उतरती कळा येऊ लागली. दुर्गा काकूंना कधीही बबनकडे जावंसं वाटलं नाही. एके दिवशी काकूंना बऱ्याच दिवसांनी 4 धाम यात्रेचा विचार मनात आला. मरण येण्याआधी 4 धाम यात्रा करावी. आबांनीही होकार देऊन टाकला. काही कपडे आणि आवश्यक तेवढे पैसे घेऊन दोघे निघाले. आज 12 वर्ष लोटली होती. गावात कुणीही आबांना व दुर्गा काकूंना बाहेर पाहिलं नव्हतं. काही जवळची माणसं वाड्यात येऊन विचारपूस करून जात असत. प्रत्येकाला हळहळ वाटायची. परिस्थितीला कुणीही जबाबदार नसतो. जीवनाचं चक्र ज्या दिशेला फिरेल त्या दिशेला आपण जावं एवढंच काय ते आपल्या हातात. रस्त्यावर चालत असताना काकू अगदी हाडामासाची पाटलीन दिसत होती. आबांनी 2 दिवस अगोदर तिकिटे काढून घेतली. प्रवासात लागणाऱ्या आवश्यक वस्तू सोबतीला घेऊन दोघीही प्रवासाला निघाले. आबांचा जवळचा असा माणूस गुलाब आबांकडे सालगडी होता. दोघांना तालुक्याला सोडायला आला होता. 4 धामला जाणारी बस समोर उभी होती. दुर्गा काकूंना प्रवासाचा योग तसा कमीच यायचा. प्रवास म्हणजे काकूंसाठी दुर्मिळ गोष्ट होती. बसमध्ये समवयस्क म्हातारी जोडपी बघून काकूंना कुतूहल वाटलं. जाताना गुलाबच्या डोळ्यात अश्रू वाहत होते. कंठ दाटून आला. काकू आणि आबांची अवस्था सारखीच होती. गुलाबचं प्रेम पाहून काकूंचा ऊर भरून आला. गुलाबला काकांनी मिठी मारली. काकूंचा तर हुंदकाच फुटला. बसमध्ये बसलेलं जोडपं
अचंबित होऊन पाहत होतं. भावनाविवश असा क्षण. पाषाण हृदयी काळजालाही पाझर फुटावा. बघणाऱ्याच्या डोळ्यात पाझर फोडून गेला. गुलाब निरोप देऊन परतीच्या प्रवासात निघाला होता. वाड्याची संपूर्ण जबाबदारी घेऊन. दुर्गा काकूंची यात्रा सुखरूप पार पडली आणि एक दिवस आबांचं पत्र वाड्यात पोस्टमन घेऊन आला. गुलाबने अंगठ्याचा ठसा देऊन पत्र हातात घेतलं. पत्र 2-3 वेळा आलटून पालटून बघू लागला. गेली इतकी वर्ष कोणाचंही पत्र आलं नाही. मग आज मला पत्र कोणी बरं पाठवलं असेल? आपल्याला वाचताही येत नाही. वाड्यापासून काहीच अंतरावर जोशी गुरुजी राहत. आपण त्यांना भेटलं पाहिजे. पत्रात काय लिहिले जाणून घ्यायचं होतं. गुलाब धावत गुरुजींच्या घरी गेला. गुरुजी, अहो गुरुजी. गुरुजींनी बाहेर डोकावून पाहिलं. अरे काय रे गुलाब बाबा, आज काय काम काढलंस? नमस्कार करतो गुरुजी. असू दे, सुखी राहा. हातातलं पत्र देत, गुरुजी पत्र आलंय, वाचून दाखवा तेवढं. गुरुजींनी पत्र घेत, अरे आबांचं पत्र आहे. गुरुजी वाचू लागले. प्रिय गुलाब, आम्ही सुखरूप पोहोचलो. तब्येत चांगली आहे. प्रवास छान झाला. प्रवासात बरीच मित्र भेटली. आयुष्य भरभरून जगल्याचा आनंद लाभला. सध्या आम्ही एका वृद्धाश्रमात आहोत. आनंदी आहोत. दुर्गा काकू तुझी आठवण काढत असते. पुन्हा वाड्यात येण्याची इच्छा नाही. आता आम्ही इथेच राहणार. वाड्याची काळजी घे. पत्रावर आबांचा पत्ता नव्हता. जो होता तो इतर कुठल्या तरी ठिकाणचा. आबाला भेटणं अशक्य होतं. आबा आणि दुर्गा काकूला असं वृद्धाश्रमात राहावं लागलं. गुलाबला खूप दुःख झालं. ते आजही वृद्धाश्रमात आहेत. कदाचित त्यांनी घेतलेला निर्णय योग्यच होता. आयुष्यात आशा आणि निराशा संपली की सारं काही संपतं. सुरू होतो एक नवा प्रवास. आई वडील एकदा मातीआड गेले की 10 दिशा धुंडाळूनही सापडत नाहीत. आयुष्यभर आपल्यासाठी त्यांनी खाल्लेल्या असंख्य खास्ता आपल्या लक्षात राहत नाहीत, परंतु ते मात्र विसरत नसावेत. आपल्या मुलांसाठी आपल्याला जे काही करायचं असतं ते सर्व आपल्यासाठी त्यांनी केलेलं असतं. म्हणूनच आपण त्यांना कधीही दुखवलं नाही पाहिजे, असाच बोध आपण या कथेतून घेऊ शकतो. अशाच छान छान गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.